माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील काही उदाहरणे. त्यातील 5वे उदाहरण आहे, एका समभुज त्रिकोणाची उंची वर्गमुळात 3 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. मग कसं सोडवायचं? एकदम सोपी गोष्ट आहे बघा. एक समभुज त्रिकोण आहे आणि त्याची उंची वर्गमुळात 3 सेंटीमीटर दिली आहे. त्यावरून त्या समभुज त्रिकोणाच्या बाजूची लांबी प्रथम आपण काढून घेऊया. मग समभुज त्रिकोणाची उंची मग लिहायची आपल्याला, समभुज त्रिकोणाची उंची म्हणजे काय रे? हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल बरोबर समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू गुणिले काय? बाजू. कुणाची बाजू? समभुज त्रिकोणाची बाजू. हे सूत्र आपण अक्षर वापरून असं लिहू शकतो, समभुज त्रिकोणाची उंचीला हाईट म्हणतात, बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. बाजूला ए अक्षर वापरलं जातं. कोणतं अक्षर वापरलं जातं? ए अक्षर. मग तुम्ही शॉर्टकटमध्ये ते सुद्धा लिहू शकता. लिहू आपण चला, म्हणजे पुढच्या वेळेला तुम्हाला लक्षात राहील. बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजूची किंमत काय मानली? ए. समभुज त्रिकोणाची बाजू ए अक्षराने, चौरसाची बाजू ए अक्षर, सुसम षटकोन असेल त्याची बाजू ए अक्षर वापरलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. मग समभुज त्रिकोणाची उंची बरोबर काय सूत्र लिहिलं? वर्गमुळात 3/2 गुणिले ए. मग या ठिकाणी आपल्याला इथं असं लिहिता येईल, उंचीला आपण कोणतं अक्षर वापरलं? एच. म्हणून समभुज त्रिकोणाची उंची किती दिली आहे? वर्गमुळात 3 दिली आहे बघा. म्हणून या ठिकाणी लिहायचं आहे वर्गमुळात 3, बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह द्या. वर्गमुळात 3/2 आहे तसा राहिला गुणिले ए. आणि म्हणून आता उजव्या बाजूला ए हे केवळ एकच अक्षर आहे, बाकी वर्गमुळात 3 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे वर्गमुळात 3/2 ह्या संख्या आहेत. आणि मग ज्याची किंमत काढायची त्या अक्षराला आपण जाग्यावर ठेवूया आणि वर्गमुळात 3/2 जे आहे संख्या आपण तिला डावीकडे घेऊया. मग काय होईल? वर्गमुळात 3 डावीकडचा आहे तसा राहिला, उजवीकडचा 2 हा भागिले आहे, डावीकडे आल्यावर काय होईल? गुणिले 2. वर्गमुळात 3 हा अंशस्थानी आहे, तो कुठं जाईल रे? छेदस्थानी. वर्गमुळात 3 आणि बरोबर उजवीकडे कोण राहिलं? फक्त ए राहिला. समजलं का इथपर्यंत? अशा पद्धतीने आपल्याला नवीन स्टेप मिळालेली आहे. ए बरोबर वर्गमुळात 3 गुणिले 2 छेद वर्गमुळात 3. आणि यामध्ये काय होणार आहे? अंशातला वर्गमुळात 3 आणि छेदातला वर्गमुळात 3 एकमेकाला भाग जाईल आणि भागाकार येईल 1. उत्तर आलं 1 गुणिले 2 आणि उत्तर येईल 2 एके 2 बरोबर ए. आणि ए काय होतं तुमचं? म्हणून ए म्हणजे काय रे? समभुज त्रिकोणाची बाजू. म्हणून समभुज त्रिकोणाची बाजू म्हणजे काय? साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू म्हणजे बरोबर किती येईल? 2 सेंटीमीटर. अशा पद्धतीने समभुज त्रिकोणाची बाजू काढून झाली आहे. आता दुसरं काम काय करायचं आपल्याला? परिमिती काढायची आहे. मग आपण इथं लिहू ना आता आकडा. याला पाहिजे तर एक आकडा द्या रोमन मध्ये आणि दुसरा आकडा देऊ आपण 2. समभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय रे? पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल बरोबर 3 वेळा ए. म्हणजे काय? 3 गुणिले बाजू
आता तुम्हाला माहीत झाले समभुज त्रिकोणाची बाजूसाठी कोणतं अक्षर वापरायचे? ए अक्षर वापरायचे. म्हणून समभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 3 गुणिले ए आणि मग बरोबर चिन्ह द्यायचं आहे. बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह 3 आहे तसा गुणिले ए ची किंमत आपण काढून ठेवलेली आहे, ती आली होती 2 आणि म्हणून समभुज त्रिकोणाची परिमिती 3 गुणिले 2 म्हणजेच 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण समभुज त्रिकोणाची बाजूही काढली आणि ती आली 2 सेंटीमीटर आणि दुसऱ्या आकड्यामध्ये समभुज त्रिकोणाची परिमिती काढली. समभुज त्रिकोणाची परिमिती म्हणजेच पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू 3 टाइम्स ए आणि अशा पद्धतीने ती किती आली आहे? 6 सेंटीमीटर आली आहे. समजलं? एकदम सोपं उदाहरण होतं. परीक्षेला हे 2 मार्काला येऊ शकतं. जर फक्त समभुज त्रिकोणाची बाजू काढायला आली तर 1च मार्काला येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने 5वा प्रश्न आपला संपला. चला आता पाहूया प्रश्न क्रमांक 11. असा आहे प्रश्न. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी बरोबर 90 अंश, रेख बीएल व रेख सीएम या त्रिकोण एबीसीच्या मध्यगा आहेत तर सिद्ध करा. काय सिद्ध करायचे? 4 वेळा कंसात 4 गुणिले म्हटलं तरी चालेल, 4 गुणिले कंसात BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग कंस पूर्ण बरोबर 5 BC चा वर्ग हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. शेजारी आपल्याला आकृती दिली आहे. आकृती आपण प्रश्नानुसार समजून घेऊया. बघा त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी, कोण बीएसी म्हणजे या ठिकाणी आहे बघा. कोण बीएसी हा 90 अंशाचा आहे. मी आकृती दुसरी काढणार आहे, त्याच्यामध्ये मी तो काटकोन दाखवतो. कोण बीएसी हा 90चा आहे. पुढे काय म्हटलंय? रेख बीएल व रेख सीएम. रेख बीएल कुठे? हा रेख बीएल व रेख सीएम हे काय आहे? त्रिकोण एबीसीच्या 2 मध्यगा आहेत. ठीक आहे, मध्यगा आहेत. त्यामुळे काय झालंय? एल हा बिंदू एसी चा मध्यबिंदू आहे म्हणून एल आणि एलसी सारखे आहेत. एम बिंदू एम हा बाजू AB चा मध्यबिंदू आहे म्हणून AM बरोबर MB आहे. समजलं? आपल्याला सिद्ध करायचं आहे. याचा अर्थ या उदाहरणासाठी पक्ष लिहावं लागेल आणि साध्य लिहावं लागेल. मी पक्ष आणि साध्य लिहून ठेवलं आहे. आकृती देखील मी काढली आहे. मग आपण काय करूया? पक्ष आणि साध्य प्रथम लिहू. एकदम सोपे बघा. या ठिकाणी आकृती काढून मी ठेवली आपल्याला सोपं जावं म्हणून बघायसाठी. ठीक आहे. मग आता या ठिकाणी पक्ष आपण पहिल्यांदा लिहूया. पक्ष म्हणजे काय रे? एकदम सोपं आहे, तुम्हाला माहित झाले. आता पक्ष कसं लिहायचं? उदाहरणाचा पूर्वार्ध म्हणजे काय असतं रे? पक्ष. मग काय म्हटले? पक्ष त्रिकोण एबीसी मध्ये बघा इथे त्रिकोण दिसतोय. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी, या ठिकाणी कोण बीएसी झालाय की नाही? याला आपण काटकोनाची खूण करूया. आता आधी नव्हती, आता आपण केलेली आहे. कोण बीएसी बरोबर 90 अंश. रेख बीएल, रेख बीएल ही त्रिकोणाची एक मध्यगा आहे आणि म्हणून AL आणि CL दोघे सारखे झाले आहेत. त्याचबरोबर रेख सीएम, ही रेख सीएम दिसते हिरव्या रंगाची, ती त्रिकोणाची दुसरी मध्यगा आहे आणि म्हणून M हा बिंदू मध्यबिंदू असल्यामुळे AM आणि MB दोघे देखील सारख्या खुणा केल्यात. बघा इथे डबल डबल, इथं सिंगल सिंगल. समजली आकृती? तर आपलं पक्ष काय झालं मग? त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी बरोबर 90 अंश, रेख बीएल व रेख सीएम या त्रिकोण एबीसीच्या मध्यगा आहेत. म्हणजे इंग्लिशमध्ये आपल्याला म्हणता येईल गिवन इन ट्रायंगल एबीसी अँगल बीएसी इज इक्वल टू 90 डिग्री अँड सेगमेंट बीएल अँड सेगमेंट सीएम आर मेडियन्स ऑफ ट्रायंगल एबीसी. समजलं? पुढचा भाग आहे साध्य म्हणजे टू प्रूव्ह. मग काय प्रूव्ह करायचे? 4 गुणिले BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग कंस पूर्ण बरोबर 5 BC चा वर्ग हे आहे आपलं साध्य. आणि मग आपल्याला मांडायची सिद्धता. आता आपण सिद्धता मांडूया. एकदम सोपं आहे. आपलं सिद्धता मांडायची म्हटलं की आपण काय करतो रे? नेहमी साध्याला प्रश्न विचारतो. काय विचारतो? मला काय करायचे आहे? मग साध्य तुम्हाला सांगेल, तुम्हाला 4 गुणिले BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग बरोबर 5 BC चा वर्ग हे सिद्ध करायचं आहे. 4 गुणिले BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग कंस पूर्ण
बरोबर 5 BCचा वर्ग हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग असं साध्य कधी झालंय का? तर आपलं झालंय, पण थोडंसं वेगळं होतं. मग तुम्हाला मी एक क्ल्यू दिला होता. काय क्ल्यू दिला होता? जर साध्यामध्ये कुणाचा तरी वर्ग आला तर ती बाजू असणारा काटकोन त्रिकोण शोधावा आणि पायथागोरस सिद्धांत वापरावा. एकदम साधी सोपी गोष्ट आहे बघा. मग तुम्हाला एकच वर्ग नाही आला, चांगले 3 बाजूंचे वर्ग आलेत बघा. BLचा वर्ग आलाय, CMचा वर्ग आलाय, BCचा वर्ग आलाय. मग काय करायचं बरं? एकदम सोपं आहे. जर तुम्हाला BC वर्गाची किंमत काढायची असेल तर BC बाजू असणारा काटकोन त्रिकोण शोधा आणि पायथागोरस सिद्धांत वापरा. तुम्हाला काहीच नाही जमलं तर एवढं तरी जमेल बघा. एकदम सोपं काम आहे. BC बाजू असणारा काटकोन त्रिकोण शोधा, पायथागोरस वापरा. CM बाजू असणारा काटकोन त्रिकोण शोधा, पायथागोरस वापरा. BL बाजू असणारा काटकोन त्रिकोण शोधा आणि पायथागोरस सिद्धांत वापरा. अशा पद्धतीने तुम्हाला 3 स्टेप नक्की पुढे जाता येतील. मग आपण पहिल्यांदा काय करूया? BC बाजू असणारा काटकोन त्रिकोण आहे का ते शोधूया. इथे आकृती आहे बघा. BC बाजू, पहिली BC बाजू बघा. BC ही गुलाबी रंगाचा रेषाखंड दिसतोय BC. ही बाजू असणारा काटकोन त्रिकोण पाहिजे आपल्याला. दिसतोय ना? मग त्रिकोण ABC जर बघितला, त्याचा कोण A हा काटकोन आहे, म्हणजेच बाजू BC हा तर कर्ण झाला आणि BC बाजू असणारा काटकोन त्रिकोण देखील आहे आणि म्हणून पायथागोरस सिद्धांत वापरायची आपल्याला परवानगी मिळाली. मग एक आकडा सिद्धतेमध्ये आपण लिहूया. त्रिकोण ABC मध्ये थोडक्यात आपण पायथागोरस प्रमेयाची पूर्वतयारी लिहितोय. त्रिकोण ABC मध्ये कोणता कोण काटकोन आहे? माप कोन BAC, म्हणजेच कोण A लिहिलं तरी चालेल. बरोबर 90°. कशावरून? तर हे मिळाले आपल्याला पक्षावरून. पक्षामध्ये आपण लिहिलं होतं बघा. समजलं? अशा पद्धतीने आपलं पहिलं वाक्य तयार झालेलं आहे. इन ट्रायंगल ABC मेजर ऑफ अँगल BAC इज इक्वल टू 90°. रिझन आहे गिवन. दुसरा आकडा. आता आपल्याला पायथागोरस सिद्धांत वापरायचा आहे. काटकोन त्रिकोणात पायथागोरस सिद्धांत वापरता येतो. काय आहे पायथागोरस सिद्धांत? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. मग काटकोन त्रिकोण ABC मध्ये कर्ण कोण आहे? BC. आणि म्हणून आपल्याला लिहायचे कर्ण वर्ग म्हणजे BCचा वर्ग बरोबर पाया कोण आहे याचा रे? AC. मग पाया लिहा ACचा वर्ग अधिक उंची कोण आहे? AB. मग लिहा ABचा वर्ग. अशा पद्धतीने आपल्याला सिद्धतेमध्ये दुसरा आकडा मिळाला. BCचा वर्ग बरोबर ACचा वर्ग अधिक ABचा वर्ग. लगेच विचारा साध्याला झालं का माझं साध्य? तुलना करायची. तुम्हाला BCचा वर्ग पाहिजे होता का? पाहिजे होता. मिळाला का? मिळाला. AC वर्ग पाहिजे होता का? नव्हता पाहिजे. बघा कुठेही AC वर्ग नाही लागत. AB वर्ग पाहिजे का? नाही लागत. म्हणजे थोडक्यात BC वर्ग मिळाला, पण AC नको, AB नको. हे मात्र लक्षात तुमच्या आलं असेल. साध्यामधला काही भाग मिळाला आहे, काही भाग मिळवायचा बाकी आहे. मग आता काय करू? आपल्याला करावं लागेल. AC नकोय आपल्याला, AB आपल्याला नकोय. मग काय करू? पुढे जाऊ जरा. आपण BL मिळवून घेऊया पहिल्यांदा. BL मिळवू. याला राहू द्यायचीच. ठीक आहे. याला फक्त कारण द्यायचे आपल्याला. काय कारण? पायथागोरस सिद्धांत. ठीक आहे. अशा पद्धतीने कारण द्यायचं आहे. मग आता आपण BLचा वर्ग मिळवूया. मग पुन्हा एकदा विचार करायचा. BL बाजू असणारा काटकोन त्रिकोण आहे का? बघा BL बाजू असणारा काटकोन त्रिकोण बघा ना. त्रिकोण BAL किंवा त्रिकोण LAB हा काटकोन त्रिकोण आहे आणि नक्कीच आपल्याला पायथागोरस सिद्धांत वापरायची परवानगी मिळेल. मग आपण लिहू आपण तिसरा आकडा. थोडा डावीकडे सरकवतो आता मी. 3. तसेच का रे? एकदा पायथागोरस वापरले, पुन्हा वापरतोय ना. तसेच त्रिकोण. कोणता त्रिकोण आता? त्रिकोण BAL. BL काढायचा आहे म्हणून त्रिकोण BAL घेतला आपण. त्रिकोण BAL मध्ये पुन्हा काटकोन आहे. कोणता कोण? माप कोण आहे? शॉर्टकट लिहू आता.
बरोबर 90°. कारण काय पुन्हा एकदा पक्षच, कोण ए हा काय बदलला नाही, पक्षच. समजलं. मग ह्याच्यामध्ये देखील आपल्याला पायथागोरस वापरायचा आहे. चौथा कडा होईल आपला. म्हणून याच्यामध्ये कर्ण कोण आहे? त्रिकोण BAL मध्ये BL हा कर्ण आहे आणि म्हणून लिहा कर्णवर्ग म्हणजे BL चा वर्ग बरोबर पाया कोण आहे याचा? त्रिकोण BAL चा पाया आहे AL. मग इथं लिहा AL चा वर्ग अधिक उंची कोण आहे? AB. मग लिहा ना AB चा वर्ग. कारण पुन्हा एकदा मागाच्या सारखं पायथागोरस सिद्धांत, पायथागोरस थेरम. समजलं. अशा पद्धतीने आपला चौथा आकडा देखील पूर्ण झाला आहे. मग आता आपल्याला मात्र थोडा आता विचार करायचा आहे. BL वर्ग पाहिजे का आपल्याला साध्यात? पाहिजे. AL पाहिजे का? बघा बरं AL आपल्याला कुठेही नको आहे आणि म्हणून मी AL आता घालवणार आहे. पाचव्या आकड्यात मी असं लिहिणार आहे परंतु. आली अडचण, काहीतरी झालं, परंतु आलं. काय झालं? AL ला अजून एक किंमत आहे बघा. आता इथे असं बघा, तुम्हाला माहिती मी मगाशी सांगितलं बिंदू L हा AC चा मध्यबिंदू आहे. म्हणून काय झालं, जेवढा AL आहे तेवढा CL आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, AL हा AC च्या निम्मा आहे. तेच मी येथे लिहिणार आहे. AL = हाफ ऑफ AC. कुणाच्या निम्मा आहे रे? AC च्या निम्मा आहे. तुम्हाला माहिती आहे मध्यबिंदूचा गुणधर्म, किंवा पक्ष लिहिलं तरी चालेल, मी इथे लिहितो तुम्हाला कळावं म्हणून. मध्यबिंदूचा गुणधर्म, रेषाखंडाचा मध्यबिंदू असतो त्याला गुणधर्म असतो की नाही? मध्यबिंदूचा गुणधर्म काय असतो? छोटा रेषाखंड हा मोठ्याच्या निम्मा असतो. तेच मी लिहिले. AL हा छोटा आहे, AC हा मोठा आहे, AL हा मोठ्याच्या निम्मा आहे. आणि मग आपल्याला 6वा आकडा लिहिता येईल इथे. 6वा आकडा लिहू आपण. म्हणून AL ची किंमत आपण विधान नंबर 4 मध्ये ठेवूया आणि मग मिळेल BL चा वर्ग बरोबर AL ची किंमत काढली ना 1/2 AC. AL च्या जागी लिहायची पण कंसात 1/2 AC कंस पूर्ण आणि AL चा वर्ग म्हणून कंसाचा वर्ग अधिक AB चा वर्ग. कळते? ठीक आहे. आणि मग काय झालं माहिती का? विधान 5 ची किंमत विधान 4 मध्ये ठेवली होती बरं का. 7वा आकडा. म्हणून काय मिळेल? BL चा वर्ग बरोबर 1 चा वर्ग किती रे? 1च. आणि 2 चा वर्ग किती? 4. AC चा वर्ग अधिक AB चा वर्ग. समजलं का इथपर्यंत? अतिशय सोपं आहे. आपल्याला BL वर्ग पाहिजे होता साध्यामध्ये, आपण BL वर्गची किंमत काढून ठेवली आहे. मग तुम्ही म्हणाल की AB नको आणि AC नको. बरोबर आहे. AB आणि AC आपण कसा नष्ट करायचा ते शेवटी बघूया. अशा पद्धतीने आपल्याला BL पाहिजे होता, काढला बघा. आपल्याला BC पाहिजे होता, काढून ठेवला विधान 2 मध्ये. आता कोण राहिला? CM. आता आपण काढून घेऊया CM. पुन्हा एकदा विचार करायचा आहे. CM पाहिजे म्हणजे CM चा वर्ग पाहिजे. मी तुम्हाला एक टेक्निक दिलं होतं. कोणत्याही बाजूचा वर्ग पाहिजे असेल तर ती बाजू असणारा काटकोन त्रिकोण शोधावा आणि त्यामध्ये पायथागोरस सिद्धांत वापरावा. बघा आपल्याला पाहिजे काय आता? CM पाहिजे. CM. मग बघा बरं, CM बाजू असणारा काटकोन त्रिकोण आहे का? आहे. त्याचं नाव काय? त्रिकोण AMC म्हणा किंवा त्रिकोण MAC म्हणा, चालेल. मग आपण 8वा आकडा लिहूया. तसेच म्हणा किंवा त्याचप्रमाणे, सिमिलरली, त्याचप्रमाणे. मग असे तसेच झाले म्हणून आपण लिहिलं त्याचप्रमाणे. कोणता त्रिकोण? त्रिकोण कसंही नाव घ्या, MAC मध्ये कोण पुन्हा एकदा तोच आहे A. माप कोणी लिहिलं तरी चालेल, कोणी A लिहिला तरी चालेल. कोणी A बरोबर 90°. पुन्हा एकदा कारण तेच पक्षातच आहे ते. आणि अशा पद्धतीने आपण कोणी 90 आहे हे माहिती आहे. त्यातच आपल्याला पायथागोरस सिद्धांत वापरायचा. 8 झालाय, आता 9 घ्या.
म्हणून आता कर्ण कोण आहे बघा बरं, काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात, म्हणजे CM काय झाला रे, तुमचा कर्ण झाला. हां, आपल्याला CMच लिहायचं ना, आणि म्हणून आपण लिहूया कर्णवर्ग, CMचा वर्ग बरोबर. पाया कोण आहे, AC चा वर्ग अधिक उंची कोण आहे, AM चा वर्ग. आणि पुन्हा एकदा कारण आलंय पायथागोरस सिद्धांत, पायथागोरस थेरम. समजलं का इथपर्यंत? आता आपल्याला पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, CM पाहिजे का, पाहिजे. AC पाहिजे का, नकोय. AM पाहिजे का, नकोय. पण AM च्या जागी आपल्याला एक किंमत टाकता येईल बघा. AM आणि MB सारखी आहे, त्याचबरोबर AM ची किंमत AB च्या निमपट आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे छोटा रेषाखंड मोठ्याच्या निम्मा असतो, सांगितलं होतं ना. मग 10वा आकडा. परंतु पुन्हा एकदा परंतु लिहायचं आपल्याला. परंतु काय रे, AM किती आहे, AM बरोबर 1/2 आहे, निम्मा आहे कुणाच्या, ABच्या. आणि ह्याला म्हणायचं मध्यबिंदूचे प्रमेय. शॉर्टकट लिहितो आता, मध्यबिंदूचे प्रमेय म्हणा किंवा गुणधर्म म्हणा, काय चालेल, काही पण चालेल. ठीक आहे. अशा पद्धतीने AM बरोबर 1/2 AB ही किंमत 9 नंबरमध्ये टाकायची आणि 11 नंबर मिळेल आपल्याला. म्हणून CMचा वर्ग बरोबर AC वर्ग आहे तसा अधिक AM ची किंमत काढली आहे 1/2 AB, ती कंसात लिहायची आहे आणि कंसाचा काय करायचं आहे, वर्ग, कारण AM चा वर्ग आहे ना. आणि मग 11 12वा आकडा. म्हणून CMचा वर्ग बरोबर ACचा वर्ग. मगाच्या सारखं पुन्हा एकदा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4 आणि ABचा वर्ग. अशा पद्धतीने आपल्याला CM पाहिजे होता, CMचा वर्ग पाहिजे होता. CMचा वर्ग मिळाला आहे. मिळाला का, हे बघा 12वं विधान आपल्याला महत्वाचं आहे. CMचा वर्ग मिळाला. BLचा वर्ग पाहिजे होता साध्यात, तोही मिळाला आहे. आणि BCचा वर्ग पाहिजे होता, विधान नंबर 2 मध्ये मिळाला आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला उदाहरणाची थोडीशी जुळवाजुळव करायची. इथे बघा, साध्याला जर विचारलं तुम्ही पुन्हा एकदा, मला काय करायचे, साध्य सरळ सरळ सांगेल तुम्हाला. BLचा वर्ग काढला का, होय. CMचा वर्ग काढला का, होय. त्यांचं काय करायचं, बेरीज. इथं लिहिले बघा, बेरीज करा. BLचा वर्ग अधिक CM वर्ग करा. कुणी मार्ग सांगितला, साध्याने सांगितला. आणि म्हणून आपण विधान नंबर 7 आणि विधान नंबर 12 यांची करणार बेरीज. डायरेक्ट लिहू आपण. आता आकडे द्यायची बंद करतो. म्हणून बघा, BLचा वर्ग अधिक 12व्या विधानाची डावी बाजू, CMचा वर्ग 7वं विधान आणि 12वं विधान यांची बेरीज करतोय. डावीमध्ये डावी मिळवली, बरोबर काय आलं, उजवीमध्ये उजवी मिळवायची. बघा इथे लिहिले 1/4 AC वर्ग अधिक AB वर्ग अधिक 12व्याची उजवी बाजू AC वर्ग, इथलं लिहिले अधिक 1/4 AB वर्ग. समजलं? काय केले आपण 13व्या विधानामध्ये मी काय केले, विधान नंबर 7 विधान नंबर 12 यांची बेरीज केली आहे. समजलं का? पाहिजे तर इथं कारण द्या. विधान 7 व 12 वरून म्हणा किंवा बेरीज केली असं म्हटलं तरी चालेल. यांची बेरीज करून असं कारण द्या. ठीक आहे. मग पुढे काय होईल बघा. म्हणून उजव्या बाजूमध्ये गोंधळ होणार आहे जरा बेरजेचा. डावी बाजू आहे तशी BL वर्ग अधिक CM वर्ग बरोबर काय होईल 1/4 AC वर्ग अधिक AC वर्ग. बघा ही ह्या दोघांना जवळ घ्या. खूप पायऱ्या झाल्या, आता कमी करतो, शॉर्टकट मारतो. 1/4 अधिक 1 म्हणजे किती झाला रे, 5/4 झाला. कसा काय, याचा इथे 1 आहे सहगुणक, छेद समान नाही ना, म्हणून छेद समान केली. 4 याच्या छेदातल्या 4ने याच्या अंशाला गुणलं, 4 × 4 आणि अंशाची बेरीज केली, 4 आणि 1 5
आणि छेदाने छेदाला गुणलं म्हणजे इथं छेद किती होता 1, याचा छेद किती 4, 4 एके 4, 5/4 AC वर्ग अधिक त्याचप्रमाणे तसं होणार आहे AB वर्ग अधिक 1/4 AB वर्ग 1 AB वर्ग अधिक 1/4 AB वर्ग म्हणजे 5/4, 5/4 म्हणजे सव्वा झाला, सव्वा 1 अधिक 1/4 म्हणजे सव्वा झाला की नाही, 5/4 ABचा वर्ग. अशा पद्धतीने हे कारण वरचं आहे बरं का, लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला उजवी बाजू मिळाली 5/4 AC वर्ग अधिक 5/4 AB वर्ग. मी आता कॉमन काढू शकतो ना, 5/4 कॉमन काढता येईल की नाही, दोघांकडे आहे ना. 5/4 सामायिकाला कंसात राहिला AC वर्ग अधिक AB वर्ग आणि कंस पूर्ण डावी बाजू आहे तशीच आहे, म्हणून BLचा वर्ग अधिक CMचा वर्ग. ठीक आहे, कळलं इथपर्यंत. कॉमन काढलाय, बाकी काही केलं नाही. आणि आता आपल्याला माहिती आहे AC वर्ग अधिक AB वर्ग. विधान नंबर 2 कडे बघा. बघा इथं विधान नंबर 2, AC वर्ग अधिक AB वर्ग, याचं उत्तर काय येते, बरोबर BC वर्ग. आणि मग डायरेक्ट आपण लिहूया, म्हणून BL वर्ग अधिक CM वर्ग बरोबर 5/4 कंसात AC वर्ग अधिक AB वर्गची किंमत किती आली होती, मी सांगितली ना, BC वर्ग. कशावरून, विधान 2 वरून. किती नंबरचं विधान आहे, 2. विधान 2 वरून फ्रॉम 2 एवढंच लिहा. आणि म्हणून इथे बघा आता 4 हा भागिले 5/4, 4 हा भागिले डावीकडे नेला तर काय होईल, गुणिले, म्हणून 4 गुणिले BLचा वर्ग अधिक CMचा वर्ग कंस पूर्ण बरोबर 4 ऑलरेडी डावीकडे गेला, उजवीकडे कोण राहिलं, 5 BCचा वर्ग. आणि हेच आपलं आहे साध्य. बघा या ठिकाणी साध्य आपलं 4BL वर्ग अधिक CM वर्ग, 4BL वर्ग अधिक CM वर्ग बरोबर 5BC वर्ग बरोबर 5BC वर्ग. अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं हे उदाहरण पूर्ण झालं आहे. उदाहरण जरा मोठं आहे. ठीक आहे, आज एवढंच. उद्या राहिलेली उदाहरणं घेऊया. ओके, धन्यवाद.